जो बैल सध्या पळत नसला तरी प्रत्येक मैदानावर आपसूक ज्या बैलाची चर्चा होते, ज्या बैलाने तब्बल 15 वर्ष शर्यत शौकीनांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, जसा फिल्म इंडस्ट्रीतला सुपरस्टार अमिताभ बच्चन तसा मैदानातला सुपरस्टार मोठा लक्ष्या, मैदानातील उसेन बोल्ट म्हणलं तरी चालेल। एकदा का मोठा लक्ष्या मैदानात आला की त्या अड्ड्यावर चर्चा फक्त मोठ्या लक्ष्याची। असं काय होतं मोठ्या लक्ष्यामध्ये जी त्याची एवढी क्रेज होती आणि बाकी बैलांमध्ये, आणि त्या बैलामध्ये नेमका काय फरक होता जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। नमस्कार मंडळी, मिस्टर मराठी या आपल्या मराठमोळ्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। वडगावच्या बाजारात एका ऊस तोडणी मजुराच्या दावणीला बांधलेला हा धनगर खिल्लार जातीचा बैल उत्तम भाऊ वाटेगावकरांना बघता क्षणी मनात भरला। तसा त्यांनी नाहीवय करत 1,70,000च्या खरेदीवर गुलाल उधळला आणि 18 महिन्यांचा लक्ष्या उत्तम भाऊंच्या दावणीला आला। उत्तम भाऊच्या नजरेने बैल नाही तर घोडाच हेरलेला, सेम घोड्यासारखा उंच, लांबीला सामान्य बैलापेक्षा लांब, भलं मोठं वशिंड आणि एखाद्या आखाड्यातल्या पैलवानासारखे मसल्स, पायाच्या नक्या एखाद्या घोड्याच्या टापासारख्या आणि अंगात रग पिसाळलेल्या हत्तीसारखी। हाच तो फरक जो लक्ष्याला बाकी बैलांपासून वेगळं करायचा। आपल्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत पायाला पत्री न ठोकता पळलेला एकमेव बैल म्हणजे मोठा लक्ष्या। उत्तम भाऊंचा लक्ष्या मैदानात उतरल्यावर बाकीच्या गाडी मालकांच्या तोंडावर 12 वाजलेले असायच्या, कारण लक्ष्याची दहशतच तेवढी होती। लक्ष्या अड्ड्यात उतरलाय आणि त्यानं फायनल मारली नाही असं कधीच झालं नाही। लक्ष्याने त्याच्या कारकिर्दीत 400 शर्यती खेळल्या, त्यातील 300हून अधिक शर्यतीमध्ये लक्ष्यानं फायनल जिंकली आहे। कोरेगाव पुसेगावची हिंद केसरी मैदाने 3-3 वेळा मारण्याचा पराक्रम लक्ष्याने गाजवला आहे। लक्ष्या 7 वेळा हिंद केसरी राहिला आहे। यासोबत अनेक नामांकित मैदाने लक्ष्याने गाजवली आहे। एक बुलेट, 5 स्प्लेंडर आणि लाखोंची रोख बक्षिसे ही त्याच्या कर्तृत्वाची खणखणीत साक्ष आहे। बिनजोड शर्यती ही लक्ष्याने गाजवल्या। बिनजोड शर्यतीचा हुकमी एक्का म्हणून लक्ष्याने ओळख कमावली। 1 लाखापासून 20 लाखापर्यंतची बक्षिसे लक्ष्याने जिंकली। खाली मान घालून रान वाटणारा तुफान तेजीचा लक्ष्या बाकी गाड्यांच्यात बरेच अंतर ठेवून पळायचा, एवढं अंतर की इतर बैलांना ते कमी करणं अशक्य व्हायचं। अनेक शर्यत क्षेत्रातील शेठ लोकांनी हे जनावर आपल्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला, पण उत्तम भाऊंनी लक्ष्याला विकायचं असं मनात सुद्धा आणलं नाही। शर्यत क्षेत्रात नाव कमावणाऱ्या लक्ष्याला एकदा शेठ राजू जवळकर यांनी तब्बल 72 लाखाला मागितला, तरी सुद्धा उत्तम भाऊंनी लक्ष्याला देण्यास नकार दिला। KGF मध्ये रॉकी जसा शून्यातून त्याचं साम्राज्य निर्माण करतो, तसा लक्ष्या ही नामांकित बैलांना हरवून बैलगाडा क्षेत्रात आपली दहशत दाखवून देतो। लक्ष्या एवढा मोठा बैल झाला की लोकांनी त्याला किंग ऑफ बैलगाडा शर्यत या नावाने हाक मारायला सुरुवात केली। लक्ष्याची बरोबरी करणारा बैल अजून तरी लोकांना सापडला नाही, मग तो बैल कसा असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता। उत्तम भाऊंनी लक्ष्याला स्वतःच्या पोरासारखा जपला। काजू, बदाम, खारीक, खोबरं, उडीद, मका असा पौष्टिक आहार त्याला दिला। लक्ष्या आता शर्यतीत पळत नसला तरीही उत्तम भाऊंनी त्याच्या खुराकात मात्र हयगय केली नाही। आजही अनेक शर्यत शौकीन लक्ष्याला पाहायला त्याच्या घरी जातात, त्याच्यासोबत फोटो काढतात। काळ सरला पण लक्ष्याची क्रेज काही कमी झाली नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।